नमस्कार मित्रांनो, व्हाईट बोर्ड एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलवर आपण दररोजच्या दररोज राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय अशा विविध प्रकारच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या एकत्रित करतो. या घडामोडी आपण PIB, लोकसत्ता, द हिंदू यासारख्या विविध महत्त्वपूर्ण स्त्रोतांकडून जमा करत असतो. या सर्व व्हिडिओची PDF लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अगदी मोफत ती तुम्ही डाउनलोड करू शकता, सेव्ह करू शकता आणि हवे तेव्हा वाचून स्वतःचे ज्ञान वाढवू शकता. जास्त वेळ न घालवता चला तर वळूया आजच्या 19 मे 2025 रोजीच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी काय आहेत ते पाहूया. आपल्याला माहितच आहे, भारताने ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानचे दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यासाठी राबवलेले महत्त्वपूर्ण ऑपरेशन आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय सैन्याने 100 किलोमीटर आत जाऊन पाकिस्तानामधील विविध 9 दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त केले होते. यामध्ये इतर पण काही गोष्टी आहेत जे मी इथे दिलेले आहेत, पण त्या परीक्षेदृष्टीकोन तेवढ्या महत्त्वाच्या नाहीत. तरीही एक डोळ्याकडून जर गेले तर ते आपल्याला नेहमी लक्षात राहील. दुसरे यामध्ये सर्वात महत्त्वाचे असे मला आढळले ते म्हणजे भारतीय सशस्त्र दलाची या ऑपरेशन मध्ये भूमिका नेमकी काय होती ते पाहूया. सर्वप्रथम भारतीय हवाई दलामध्ये नूर खान आणि रहीम यार खान या एअरबेसवर अचूक असे हवाई हल्ले करण्यात आले होते. भारतीय हवाई दलामार्फत आकाश पृष्ठभाग ते हवाई क्षेपणास्त्र प्रणाली आणि पेकोरा प्लॅटफॉर्म यासाठी वापरण्यात आले होते. भारतीय सेनाची काय भूमिका होती ते म्हणजे मॅनपॅड्स आणि LLAD गन आणि लांबच्या पल्ल्याच्या क्षेपणास्त्रासह एअर डिफेन्स युनिट सुद्धा तैनात करण्यात आले होते. भारतीय नौदलाने काय भूमिका बजावली होती ते म्हणजे MiG-29K लढाऊ विमानांसह कॅरियर बॅटल ग्रुप आणि हवाई निरीक्षण हेलिकॉप्टर सुद्धा यामध्ये वापरण्यात आले होते भारतीय नौदलामार्फत. सतत समुद्री देखरेख आणि प्रत्यक्ष धोका ओळखण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्स मध्ये आहे. पुढे वळूया. पुढे आजची महत्वाची घडामोड अशी की जम्मू काश्मीर मध्ये भारतीय सैन्याने एक लष्करी मोहीम राबवली आहे. त्या लष्करी मोहीम मध्ये 42 न उडवलेले शेल नष्ट करण्यासाठी भारतीय सेना तैनात करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही मोहीम राबवली आहे. या मोहिमेदरम्यान प्रभावित गावे जी होती जम्मू काश्मीर मध्ये ती म्हणजे झुल्ला, सलोट्री, धरती, सलानी ही काही प्रमुख गावे आहेत. ही गावे या मोहिमेत प्रवेश झालेली आहेत. त्यानंतर पुढील महत्वाची घडामोड आजची मला असं दिसून आली की राजकीय संवाद हे दहशतवाद विरोधी म्हणून एक राजकीय संवाद भारतीय राजकीय प्रशासनाने स्थापन केलेला आहे. तर या राजकीय संवादाचे संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी 7 सर्वपक्षीय प्रतिनिधिमंडळ जाहीर करून स्थापन केलेला आहे. याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश हा आहे की भारताची दहशतवाद विरोधी भूमिका जागतिक स्तरावर मजबूत करणे, हा या राजकीय संवादाचा उद्देश आहे. या संवादामध्ये विविध वरिष्ठ खासदार यांच्या नेतृत्वाखालील विविध प्रतिनिधी मंडळे अनेक देशांना भेट देणार आहेत. तर या संवादामध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे BJP, काँग्रेस, AIMIM, JDU, शिवसेना, DMK अशी इत्यादी सर्वपक्षीय प्रतिनिधिमंडळ आहे. पुढे वळूया. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन सिंदूर बाबत एक महत्वाचे विधान केले आहे. त्यांनी म्हटलेले आहे की मेक इन इंडिया आणि भारताचे लष्करी सामर्थ्य या ऑपरेशन सिंदूर मध्ये दिसून आलेले आहे. तर हे परीक्षेच्या दृष्टीने तेवढे काही महत्वाचे नाही. ही गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे रुद्रनाथ मंदिर याचे दाराचे उघडणे. उत्तराखंड मध्ये पंच केदार म्हणून प्रसिद्ध आहेत 5 मंदिरे. त्या 5 मंदिरापैकी एक चौथे मंदिर म्हणजे चौथ्या केदार रूपाने ओळखले जाणारे हे रुद्रनाथ मंदिर आहे. याचे दरवाजे 6 महिन्यांसाठी खुले राहणार आहेत इथून पुढे.
पुढे जाऊया आपण. अमित शहा, आपले गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचा दौरा केला आहे. गुजरातच्या दौऱ्यामध्ये यांनी विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. येथे दिले आहे ते तुम्ही वाचू शकता. अहमदाबाद महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी 1500 कोटींचे असे उद्घाटन केलेले आहे त्यांनी. त्यानंतर सायन्स सिटी, अहमदाबादला सायन्स सिटी असे म्हटले जाते, हे लक्षात घ्या. तर येथे सुद्धा त्यांनी सहकारी संस्थांवरील परिषदेत संबोधन केलेले आहे येथे जाऊन. तर याविषयी एक महत्वाची अजून एक घडामोडी आहे, पुढे पाहूया. तसेच गुजरातमध्ये सड्रा या गावात फ्रोझन बटाटा प्रक्रिया या संयंत्राचे त्यांनी उद्घाटन केलेले आहे. केव्हीआयसी योजनांचे लाभार्थी किट वितरण केलेले आहे. केव्हीआयसी म्हणजे काय हे तुम्ही गुगल करून पाहून घ्या, खूप महत्वाचे आहे. यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. महत्वाचे असे प्रकल्पाचे त्यांनी उद्घाटन केले. ते प्रकल्प कोणते ते पाहूया. साबरमती चांदखेडा रेल्वे ओव्हरब्रिजचे, त्यानंतर उड्डाण पूल, क्रियाकलाप केंद्र, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत गृह प्रकल्प, तसेच त्यांनी सानंद येथे तिरंगा यात्रा भाग सुद्धा घेतलेला आहे. पुढे जाऊया. आताच मी म्हटल्याप्रमाणे पॅक्स नावाची ही पुनर्जीवन योजना अमित शहा यांनी पुनर्जीवित करण्यासाठी यासाठी नवीन धोरण जाहीर केलेले आहे. गुजरात राज्य सहकारी संघाच्या सहकारी परिषदेत त्यांनी भाग घेतला होता. त्या दरम्यान त्यांनी या पॅक्स ही योजना पुनर्जीवित करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केलेले आहे. 2029 पर्यंत प्रत्येक पंचायतमध्ये पॅक्स स्थापन करण्याचा त्यांचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे सहकारी ठेवींमध्ये जवळपास 11,000 कोटींची वाढ होणार आहे. जवळपास 800 सहकारी संस्थांमधून 4,000 सहकारी नेत्यांची या परिषदेत उपस्थिती होती. शहा यांनी या परिषदेत जोर दिला की सहकारी संस्थांचे आर्थिक बळकटीकरण खूप महत्वाचे आहे. तसेच सहकारी टिकवण्यासाठी 4 स्तरीय सहकारी मॉडेल सुद्धा जरुरी आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो. दरवर्षी 18 मे 2025 हा आंतरराष्ट्रीय सहकार संग्रहालय दिवस म्हणून साजरा केला जातो जागतिक स्तरावर. तर या 2025 ची या दिनाची संकल्पना आहे वेगाने बदलणाऱ्या समुदायातील संग्रहालयांचे भविष्य. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे ASI ने आज म्हणजे काल 18 मे 2025 रोजी सर्व स्मारकांमध्ये मोफत प्रवेश जाहीर केला होता. देशभरातील जवळपास 52 साईट संग्रहालय आणि तिकीट आकारली जाणारी सर्व स्मारके जनतेसाठी मोफत खुली होती, कारण जागतिक आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस होता. ASIच्या व्यवस्थापनाखाली 3,698 संरक्षित स्थळे आहेत, त्याचबरोबर 52 संग्रहालय आहेत, तसेच एकूण 26 युनेस्को जागतिक वारसा स्थळे सुद्धा ASIच्या व्यवस्थापनाखाली सध्या देशभरात आहेत. या दिनाचे महत्व पाहूया. जागतिक संग्रहालय दिन आणि बिहार संग्रहालयाचे महत्व. बिहार संग्रहालय पटना यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या दिनाची मान्यता मिळवलेली आहे. आधुनिक पद्धतीने सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे कौतुक. तसेच संचालक अंजनी कुमार सिंह यांनी संग्रहालय नेटवर्कची संकल्पना सुद्धा मांडली होती. पुढे वळूया. महाराष्ट्रातून एक बातमी आहे, म्हणजे कृषी विकास. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ICAR आणि इतर कृषी संबंधित घटकांमध्ये समन्वयाचे आवाहन केले आहे. याचे उद्दिष्ट आहे एक राष्ट्र एक कृषी आणि एक संघ. नागपूरमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत शेतकऱ्यांची त्यांनी चर्चा केली. शास्त्र आणि शेती यामधील अंतर कमी करण्यासाठी सरकार सदैव वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे वळूया. ते म्हणजे बिहारमध्ये निवडणूक होणार आहे, विधानसभा निवडणूक. ती अत्यंत महत्वाची ही न्यूज आहे. या निवडणुकीचे निवडणूक आयुक्त आहेत डॉक्टर विवेक जोशी यांनी इंडो नेपाळ सीमा भागातील सुरक्षेचा आढावा घेतला. पुढची महत्वाची बातमी आजची आहे की विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारपेठेत मोठी गुंतवणूक होणार आहे. मे महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय समभाग बाजारात जवळपास 18,620 कोटी गुंतवले आहे.
6,748 कोटींची रक्कम कर्ज बाजारातून काढली गेली. सकारात्मक जागतिक परिस्थितीमुळे भारतीय बाजार वाढण्यास मदत झाली. एवढी जास्त गुंतवणूक हे सकारात्मक जी जागतिक परिस्थिती आहे भारताविषयी त्यामुळेच एवढी मोठी वाढ झाली आहे. पुढे दिल्लीतील महत्वाची घडामोड आहे. आम आदमी पक्षाचे 15 नगरसेवक पक्ष सोडून पक्षाचा राजीनामा देऊन हिमानी जैन आणि मुकेश गोयल यांच्या नेतृत्वाखाली नवीन पक्षाची स्थापना केली. तो पक्ष म्हणजे इंद्रप्रस्थ विकास पक्ष. या पक्षाची या दोघांच्या नेतृत्वाखाली 15 नगरसेवकांनी स्थापना केली आहे. आणि आजची सर्वात महत्वाची बातमी मला ही वाटते ती म्हणजे इस्रोचे EOS-09 प्रक्षेपण हे अपयशी झालेले आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे मिशन अपयशी ठरले. श्रीहरिकोटा येथून इस्रोने EOS-09 पृथ्वी निरीक्षण उपग्रह PSLV-C61 च्या माध्यमातून प्रक्षेपित केला होता. इस्रोच्या प्रमुख डॉक्टर व्ही नारायणन यांनी समस्या स्पष्ट केली. तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे मिशन अपयशी पडले. पुढील अजून एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे IIT दिल्लीचा स्टेम मुलींसाठी मार्गदर्शन कार्यक्रम. IIT दिल्लीने मनस्वी कार्यक्रम आयोजित केला होता. याचा उद्देश होता मुलींना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित म्हणजे STEM यामध्ये करिअर करण्यास प्रवृत्त करणे. STEM म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स यामध्ये लिंग गुणोत्तर सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे. तसेच शिक्षणाच्या पलीकडे जाऊन मुलींना व्यासपीठ आणि आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न सुद्धा या कार्यक्रमाद्वारे करण्यात झाला. पुढील आंतरराष्ट्रीय स्तरावरची महत्वाची घडामोड किंवा नॅशनल स्तरावरची पण आपण म्हणू शकतो. बांगलादेशातील आयातीवर नवीन निर्बंध लावलेले आहेत भारताने. DGFTने जमिनीच्या सीमांवरून आयातीसाठी निर्बंध लावले आहेत. रेडीमेड वस्त्रांची आयात केवळ न्हावा शेवा आणि कोलकाता समुद्र बंदराद्वारेच अनुमती देण्यात आली आहे. त्यानुसार प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ, लाकडी फर्निचर, PVC वस्त्र, निवडक सीमा शुल्क स्थानकांमध्ये या सर्वांवर निर्बंध लादण्यात आला आहे. मच्छी, LPG, खाद्यतेल, क्रस्ट स्टोन यांना मात्र निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. तर याविषयी अधिक माहिती आज तुम्ही वाचून घ्या. पूर्ण प्रत्येक वृत्तपत्रांमध्ये दिलेली आहे. अफगाणिस्तान भारत व्यापार अपडेट विषयी पण एक बातमी आहे. म्हणजे 18 ट्रक वाळके आणि औषधी वनस्पतींसह अटारी वाघा चेकपोस्ट मधून भारतात प्रवेश झाली आहे. शनिवारी 12 ट्रक, शुक्रवारी 6 ट्रक आले होते. एप्रिल 2023 पासून पाकिस्तानच्या बाजूला काही ट्रक अजूनही अडकलेले आहेत. म्हणजे जवळपास 2 वर्ष झाली तरी पण अजूनही काही ट्रक पाकिस्तानच्या बाजूला अडकलेली आहेत. आपल्याला माहित आहे की अफगाणिस्तान भारत हा व्यापार रोडद्वारे होत असतो. पुढे जाऊया. इस्रायल आणि हमास मध्ये युद्ध चालू आहे. ही सुद्धा सध्याची अपडेट आहे. तर यामध्ये शांतता चर्चा होण्यासाठी दोहा येथे इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदीबाबत चर्चा झाली. हमासने 9 बंधक म्हणजे 9 टेररिस्ट काही असतील त्यांचे ते सोडण्याच्या बदल्यामध्ये 60 दिवसांची युद्धबंदी प्रस्तावित केली होती. इस्रायलने मात्र अद्याप त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. परंतु गाझामधून सैन्य मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पुढे ही काही तेवढी महत्वाची बातमी नाही पण लक्षात घ्या. टोर्नाडो कशाला म्हणतात हे आपल्याला भूगोलमध्ये वाचायला मिळते. टोर्नाडो नावाचे हे वादळी संकट आहे. वादळाला तिकडे अमेरिकेमध्ये टोर्नाडो म्हणतात. तर विविध देशांमध्ये वादळांची विविध नावे असतात ते तुम्ही वाचून घ्या. अमेरिकेमध्ये टोर्नाडो आल्यामुळे केंटकी, मिसुरी आणि व्हर्जिनिया या विविध राज्यांमध्ये अनेक जण जखमी आणि मृत्यू पावले आहेत. पुढे वळूया. पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याची हत्या झाली आहे. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी रझाउल्ला निजाम आणि खालिद सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी त्याला ठार केले. 2006 मधील या दहशतवाद्याला RSS मुख्यालयाच्या हल्ल्याचा मास्टर माइंड म्हणून ओळखले जात होते. नेपाळमधून विविध टोपणनावांनी दहशतवादी नेटवर्क हा दहशतवादी चालवत होता. बदनी येथे अज्ञात हल्लेखोरांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली. आजची सर्वात
महत्वाची आणि शेवटची बातमी आहे ती म्हणजे IMFच्या नवीन अटी. पाकिस्तानवर IMFने नवीन काही अटी लादल्या आहेत. त्या अटी कोणत्या ते पाहूया. महत्वपूर्ण 3 अटी मी इथे दिलेल्या आहेत. तसे तर पाकिस्तानवर सध्या IMFने 11 नवीन अटी लागू केल्या आहेत. तर अशा प्रकारे एकूण 50 अटी पाकिस्तानवर IMFने आधीच्या 39 आणि सध्याच्या 11 असे मिळून 50 अटी लादल्या आहेत. तर या अटी ज्या आहेत त्या भारतासोबत जो तणाव निर्माण झालेला आहे सध्या युद्धामुळं, त्यामुळे लादल्या असण्याची शक्यता आहे. तर या 3 अटी महत्वाच्या अशा म्हणजे 17.6 ट्रिलियन रुपयांच्या नवीन बजेटला संसदीय मंजुरी आवश्यक, वीज बिलावरील कर्ज सेवा अधिभार वाढवणे, तसेच 3 वर्षांपेक्षा जुनी वापरलेली वाहने आयात करण्यावर निर्बंध उठवणे, या अटी IMFने पाकिस्तानवर लादल्या आहेत. अशा प्रकारे आजचे दिनांक 19 मे 2025 चे चालू घडामोडी येथे समाप्त झाल्या. आपण हा व्हिडिओ शांतपणे पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओची PDF लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती आपण डाउनलोड करू शकता, सेव्ह करू शकता. धन्यवाद मित्रांनो.